नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2006च्या अखेरीस मुंबईच्या उपनगरी लोकल रेल्वेमध्ये जे एका मागोमाग 10-11 बॉम्बस्फोट झाले होते, त्यातल्या 12 आरोपींना मुंबई हायकोर्टाने सोमवारी संपूर्णपणे निर्दोष ठरवून मुक्त करून टाकलं. तेव्हा खरोखरच धक्का बसला मित्रांनो, खरोखरच धक्का बसला. कारण जवळजवळ 17-18 वर्ष होऊन गेली. प्रश्न असा असतो की इतके निर्दोष होते, तर त्यांना इतकी 17-18 वर्ष तुरुंगात ठेवायला हायकोर्टाने परवानगी का दिली? हा, हायकोर्ट आता सांगेल की खालच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं होतं आणि आमच्याकडे अपील आलं होतं, आम्ही अपिलावर निर्णय दिलाय. पण अपील तुमच्याकडे आलं, त्यालाही काही वर्ष होऊन गेलेत. काही माणसं तुरुंगामध्ये निर्दोष हसून सडतात, कुजतात, त्यांच्या आयुष्य मातीमोल होतं. याची तरी हायकोर्टाला थोडी चिंता असायला नको का? त्याच कोर्टाचा एक नियम आहे, बेल इज अ रूल, जेल इज एक्सेप्शन. मग अशा प्रकरणामध्ये वर्षानुवर्ष तुम्ही निर्दोष माणसांना तुरुंगात का ठेवता, याचा कधीतरी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट वगैरे विचार करणार आहेत की नाही? कारण हा विषय एवढ्या पुरता नाहीये. ही घटना 2006ची आहे आणि त्यानंतर 2 वर्षांनी परत एकदा मुंबईमध्ये असाच अतिरेकी हल्ला झाला. त्याच्यात सुद्धा जवळजवळ 150-200 माणसं मारली गेली होती, ज्याला आपण काय तो 2611 म्हणतो. अजमल कसाब, जिवंत पकडलेला आरोपी, आता तो फाशी जाऊन सुद्धा काही वर्ष झाली. पण मुद्दा असा आहे की त्या प्रकरणामध्ये काही पोलीस अधिकारी मारले गेले. कायदा, तपास काम आणि न्यायालयीन प्रक्रिया याच्यामध्ये जो वेळकाढूपणा होतो, त्याचा बळी आहे. आज तुम्ही इतक्या वर्षानंतर सांगता की ते 12 जण निर्दोष आहेत, ज्यांना खालच्या मोक्का कोर्टाने, मला वाटते 4 का 6 लोकांना फाशीची शिक्षा दिली, उरलेल्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. किरकोळ शिक्षा नव्हती मित्रांनो. जे 12 आरोपी आहेत, त्यातल्या काही लोकांना फाशी आणि काही लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिली खालच्या कोर्टाने. ते कोर्ट तद्दन मूर्ख आहे का? मला हा प्रश्न कधीतरी कोणीतरी विचारणार आहे का? हायकोर्टाने हा प्रश्न खालच्या न्यायमूर्तीला विचारला पाहिजे. मोक्का कोर्ट असेल, सत्र न्यायालय असेल, जे कोणी तुमच्या खालचं कोर्ट आहे, त्या कोर्टाला, हायकोर्टाने हा प्रश्न विचारायला नको का की कसल्या आधारावर तुम्ही या 12 आरोपींना दोषी ठरवून फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती? काय आधार होता? कारण आमच्या समोर ज्या गोष्टी आल्यात त्या संपूर्ण अविश्वसनीय आहे. मग मोक्का कोर्टाने कशावर विश्वास ठेवला, हा प्रश्न हायकोर्टाने मोक्का कोर्टाला विचारला पाहिजे. तो मोक्का कोर्टामध्ये ज्या कोणी न्यायाधीशांनी हा निकाल दिला असेल, त्यांना हायकोर्ट बोलवून का विचारत नाही की तुम्ही कसल्या आधारावर हे केलं? जे हायकोर्ट वेगवेगळे मंत्री, मुख्यमंत्री यांना बोलवतं, सचिव, सरकारी अधिकारी यांना कटघऱ्यामध्ये बोलून जाब विचारतं हायकोर्ट, तेच हायकोर्ट आपल्या व्यवस्थेमध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये खालच्या कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, तो कशाच्या आधारावर दिलाय, हा प्रश्न का विचारत नाही? का खालच्या कोर्टाला कोणाचंही आयुष्य तुरुंगात सडवून बर्बाद करण्यासाठी पूर्ण अधिकार आहे, असं हायकोर्टाला किंवा सुप्रीम कोर्टाला वाटतं का? हा प्रश्न मी का विचारतो सांगतो तुम्हाला मित्रांनो. जयललिता आता हयात नाही,
जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी कसला तरी काय असेल तो मला तर तो तपशील आठवत नाही, पण त्यांनी जो भ्रष्टाचाराचा गुन्हा केला होता त्यासाठी तमिळनाडू सरकारने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मला वाटते सुब्रमण्यम स्वामी वगैरेंनी तो आरोप केलेला होता. आणि करुणानिधी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी जयललितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हा जयललितांनी हायकोर्टात का सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली होती की तमिळनाडूच्या राज्यामध्ये मला न्याय मिळणार नाही आणि म्हणून मला तमिळनाडूच्या बाहेर माझ्या खटल्याची सुनावणी व्हावी. आणि ते मान्य करण्यात आलं आणि जयललिता यांच्या विरुद्ध तो भ्रष्टाचाराचा खटला हा कर्नाटकात चालवला गेला, दीर्घकाळ चालला. आणि तो चालू असताना करुणानिधी यांचं सरकार गेलं निवडणुकीमध्ये, करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष हरला आणि जयललिता ज्या जामिनावर होत्या त्या तमिळनाडूची निवडणूक जिंकून परत मुख्यमंत्री झाल्या भ्रष्टाचाराचे आरोप असताना सुद्धा. आणि त्यांच्या खटल्याची सुनावणी चालू होती कर्नाटकात, त्या वेळोवेळी त्याला जात होत्या. आणि एक दिवस कर्नाटकच्या सत्र न्यायालयाने निकाल दिला की जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध होतो आणि त्यामुळे त्यांना इतकी इतकी शिक्षा दिली जात आहे. विनाविलंब जयललिता यांना कर्नाटकला तुरुंगात जावं लागलं. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि ओ पनीरसेल्वम ह्या आपल्या निष्ठावान सहकार्याला त्यांनी हंगामी मुख्यमंत्री पदावर बसवलं होतं. आणि मग जयललिता तुरुंगात होत्या आणि त्यांच्या विरुद्धचा खटला हा कर्नाटकच्या हायकोर्टात सुरू झाला. खटला चालू होता आणि त्या तुरुंगात होत्या. आणि एक दिवस कर्नाटकच्या हायकोर्टाने निकाल दिला की खालच्या कोर्टाला हिशोब करता येत नाहीत, खालचं कोर्ट मूर्ख आहे, जयललितांच्या नावावर कुठलाही काय तो भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होत नाही. आणि म्हणून हायकोर्टाने जयललिता यांच्यावरचे आरोप रद्दबातल ठरवले आणि त्यांना मुक्त केलं. जयललिता या तुरुंगातून बाहेर आल्या, मद्रास चेन्नईला गेल्या, त्यांच्या निष्ठावंताने राजीनामा दिला आणि जयललिता परत एकदा मुख्यमंत्री झाल्या. इतकंच नाही, आपल्यावर पीडित व्हिक्टीम असं करत त्यांनी त्याच्यानंतरची पुढची निवडणूक जिंकली. जयललिता दुसऱ्यांना निवडणूक लढवून जिंकल्या, पण दरम्यान त्यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा खटला होता ते प्रकरण सुप्रीम कोर्टात अपील म्हणून गेलं. पण जयललितांना फरक पडत नव्हता. त्यांनी निवडणुका लढवल्या, बहुमत आणलं, त्या परत मुख्यमंत्री झाल्या. आणि अचानक त्यांच्यावर त्यांची तब्येत बिघडली आणि इस्पितळात दाखल केला असताना त्यांचा मृत्यू झाला. पण खटला चालू होता, कारण त्या खटल्यामध्ये जयललिता एकट्या आरोपी नव्हत्या, त्यांच्या जोडीदार शशिकला या पण आरोपी होत्या. त्यामुळे जयललिता गेल्या असल्या तरी खटला चालला. आणि एक दिवस सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की खालच्या सत्र न्यायालयाचा निकाल बरोबर होता, हायकोर्टाने संपूर्णतः निकालाचं वाटोळं करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे शशिकला यांना तुरुंगात शिक्षा भोगावी लागेल. शशिकला यांना तुरुंगात जाऊन शिक्षा भोगावी लागेल. जयललिता मृत्युमुखी पडल्या असल्यामुळे त्यांना त्यांच्यावर कुठला खटला चालू शकला नाही नंतर. पण मुद्दा असा आहे की खालचं कोर्ट दोषी ठरवतं, हायकोर्ट निर्दोष ठरवतं आणि परत सुप्रीम कोर्ट खालच्या कोर्टाचा निर्णय कायम करतं आणि हायकोर्टाचा निर्णय रद्द करतं. तर मग यामध्ये न्यायाशी, कायद्याशी, पुराव्याशी सगळ्याशीच पोरखेड होत नाही का?
ही आयडेंटिकल केस आहे बघा. मुंबईच्या 2006च्या त्या बॉम्बस्फोटामध्ये 189 माणसं मेलेली आहेत. 11 बॉम्बस्फोट आहेत. आणि यातल्या कुठल्याही गोष्टीवर ज्यावर मोका कोर्टाने, सत्र न्यायालयाने विश्वास ठेवून फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा दिलीत, त्यांना हायकोर्ट तद्दन एका दिवसात निर्दोष ठरवून टाकतं. तेव्हा मग सगळ्याच न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागत असतं की लोकांनी कशावर विश्वास ठेवायचा. सत्र न्यायालय असो, हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, त्यांचे निकाल येईपर्यंत ते सांगतात ते सत्य असतं. पण वरच्या कोर्टाने निर्णय फिरवला की खालचं कोर्ट हे तद्दन मूर्ख असतं, बेअक्कल असतं, त्याला कायदा, पुरावे, न्याय काहीच कळत नसतं. हा प्रश्न कोणीतरी कधीतरी विचारला पाहिजे. आणि म्हणून मग एकूणच न्याय व्यवस्था, कायदा व्यवस्था या अक्षरशः खिळखिळ्या होऊन गेलेल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांच्यावर 1996-97 मध्ये चारा घोटाळ्याचा आरोप होता. त्यानंतर ते काय ते त्यांनी आपल्या बायकोला मुख्यमंत्री केलं, ते केंद्रात मंत्री झाले, खटले चालू होते. आणि एक दोन नाही, 8 खटले. म्हणजे काय चाललंय. आणि न्यायमूर्ती म्हणून बसणारे जे ताशेरे झाडतात, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. बोलवायचं मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कोण केंद्रीय अधिकारी, त्यांना कोर्टात बोलवायचं आणि त्यांच्यावर ताशेरे झाडायचे, बेजबाबदारपणा म्हणायचं. मग आज असा प्रश्न आहे की ते जयललिता प्रकरणामधलं हायकोर्टाचा तो निकाल की जो सुप्रीम कोर्टाने परत उलटा फिरवला, आणि आज मोक्का कोर्टाचा निकाल जो मुंबई हायकोर्ट उलटा फिरवत असेल, त्यांना संपूर्ण दोषी वाटलेले आज हायकोर्टाला संपूर्ण निर्दोष वाटत असतील, तर दोष कशाचा असतो याचा तरी खुलासा करा. का तो व्यक्तीनुसार बदलतो, हे पण विचार करायला पाहिजे ना. की नाही मला वाटतं म्हणून, बाकी कायदा वगैरे काय असेल ते असो, मी न्यायमूर्ती म्हणून बसलोय तर मी करीन ते बरोबर. या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन एक गोष्ट मुद्दाम सांगेन. योगायोगाने त्यावेळेला हे जे मुंबईच्या 2006 मध्ये मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्यावेळेला मी भारतात नव्हतो. मी जवळजवळ 10-11 महिने अमेरिकेत वास्तव्याला होतो. आणि मला आठवतं ज्या वेळेला हे बॉम्ब, त्यावेळेला मी एका प्रसिद्ध प्रख्यात मराठी दैनिकामध्ये अग्रलेख लिहायचो. अमेरिकेत असताना सुद्धा इथल्या दैनिकासाठी मी रोजच्या रोज अग्रलेख लिहित होतो. आणि ज्या दिवशी मुंबईच्या त्या उपनगरी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याच्या आदल्या दिवशी मी पाठवलेला जो अग्रलेख होता, हे बॉम्बस्फोट हे संध्याकाळी 5-6च्या सुमाराला झाले. बरोबर त्याच्या 24 तास आधी मी जो अग्रलेख पाठवलेला होता, त्या अग्रलेखामध्ये मुंबईत अशी काहीतरी भीषण घटना घडू शकते असा मुद्दा मी त्या अग्रलेखात मांडला होता. पण त्या दैनिकाच्या कार्यकारी संपादकांना आणि वाटलं की यातून चिथावणी दिल्यासारखा बोबरा होईल, म्हणून त्यांनी तो अग्रलेख छापला नाही. त्याच्या जागी त्यांनी दुसरा एक अग्रलेख काहीतरी लिहिला आणि छापला. आणि मुंबईत ही घटना घडली त्यावेळेला अमेरिकेत सकाळ उजाडलेली होती. आणि मी वेबसाईटवर जेव्हा बातम्या बघत होतो तेव्हा मी चक्रावलो, मनामन खुश झालो. आणि मी त्या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर मी लिहिलेला अग्रलेख नव्हता. माझा संताप अनावर झाला. मी त्या कार्यकारी संपादकांना फोन करून झाडलं, म्हटलं मी 16,000 किलोमीटर लांब बसलोय आणि मला असं काहीतरी घडेल मुंबईत असं का वाटतंय, त्याचं संपूर्ण तर्क मी लिहिलेला आहे, तुम्ही घाबरायचं काय कारण होतं.
घाबरायचं काय कारण होतं? आणि माझा तर्क काय होता तो पण मला आठवतो, तो मुद्दाम सांगतो तुम्हाला. मुंबईत हे जे बॉम्बस्फोट झाले, मुंबईच्या उपनगरी रेल्वेमध्ये, वेस्टर्न रेल्वेमध्ये, त्याच्या 3-4 दिवस आधी भिवंडीमध्ये एक भीषण घटना घडली होती. भिवंडीला जे मुस्लिम कब्रस्तान आहे, त्या कब्रस्तानाच्या जागेवरून पोलीस किंवा गृह खातं आणि मुस्लिम संघटना यांच्यात वाद होता. त्या कब्रस्तानाच्या एका भागामध्ये भिवंडीचं एक पोलीस स्टेशन बांधायचं म्हणून राखीव जागा होती. ती जागा कब्रस्तानचीच आहे असा हट्ट धरून बसलेल्या मुस्लिम संघटना यांचा कोर्टात पराभव झाला होता आणि कोर्टाने ती जागा महाराष्ट्र गृह खात्याची आणि पोलिसांची असल्याची ग्वाही दिल्यानंतर तिथे पोलीस स्टेशनचं बांधकाम करायला घेतलं म्हणून मुस्लिम संघटनांनी दंगा केला होता. रजा अकादमी नावाची मुस्लिम संघटना आहे, त्यांनी तिथे मोर्चा काढला, धरणी धरली वगैरे, आणि त्याच्यातून अख्ख्या भिवंडीत दंगल पेटली होती. त्या दंगलीमध्ये 2 पोलीस शिपायांना, एकाचं नाव मोरे होतं मला वाटतं, त्या भिवंडी शहरातल्या काय तो उड्डाण पूल आहे त्याच्यावर दंगेखोरांनी 2 पोलीस शिपायांना मारलं होतं. आणि त्यामुळे इतका हलकल्लोळ माजला की मुंबई, ठाणे, कल्याण या भागातला जादा पोलीस फोर्स हा भिवंडीला पाठवला गेला होता. योगायोगाने ते पाठवलं गेल्यानंतर 2 दिवसांनी मुंबईत शिवाजी पार्क भागामध्ये मीनाताई ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानामध्ये जो एक पुतळा आहे त्याला चिखल फासला गेला. त्याच शिवाजी पार्कमध्ये, शिवाजी पार्क जवळ कुठेतरी एक गणेश मंदिर आहे, त्या गणेश मंदिरातल्या गणपतीच्या मूर्तीला शेण वगैरे फासलं गेलं होतं आणि प्रचंड हलकल्लोळ मारला. शिवसैनिक प्रक्षुब्ध होऊन रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे पोलीस जवळजवळ मुंबईच्या सगळ्या शिवसेना शाखांच्या बाहेर तैनात करण्यात आले. थोडक्यात मोठा पोलीस फोर्स हा भिवंडीत गेलेला होता आणि उरलेला जो पोलीस फोर्स कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई या भागातला तो शिवसेनेच्या शाखांवर शिवसैनिक दंगल करतील म्हणून बंदोबस्ताला मांडला होता. आणि म्हणून मी म्हटलं होतं, ज्या प्रकारे पोलिसांना नको त्या गोष्टीत गुंतवण्यात आले, भिवंडीची दंगल आणि मुंबईतलं हे काय ते पुतळ्या विटंबित करण्याचं, त्यामुळे मुंबई गुन्हेगारांना मोकाट झालेली आहे, अतिरेक्यांना मोकाट झालेली आहे. आणि त्यामुळे जे दहशतवादी जिहादी असतील त्यांना कुठेही बॉम्बस्फोट करण्याची मोकळीक मिळालेली आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये काहीतरी मोठा घातपात होऊ शकतो असा अंदाज मी त्या अग्रलेखातून व्यक्त केला होता. आणि गंमत बघा, योगायोग बघा की मी ज्या दिवशी बोललो होतो तो अग्रलेख छापला गेला असता, तो छापला गेल्यानंतर 10-11 तासामध्ये मुंबईत ते बॉम्बस्फोट झाले असते ज्या बॉम्बस्फोटाविषयी हा निकाल आलेला आहे. मला शक्यता ती वाटत होती, कारण घातपात करताना तुमचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा डाव खेळला जातो. इथे तो डाव खेळला गेला होता. भिवंडीची दंगल आणि मुंबईतलं गणेश मूर्तीची विटंबना वगैरे वगैरे, यातून पोलीस खात्याला बेसावत करायचं, नको त्या जागी वळवायचं, म्हणजे कोणीही बॉम्ब घेऊन राजरोसपणे कुठेही जाऊ शकतो यासाठी मोकळीक निर्माण केली आहे. हे वाक्य सुद्धा माझं त्या अग्रलेखात होतं. दुर्दैवाने तो छापला गेला नाही. जितकी बेफिकिरी त्या संपादकांनी, कार्यकारी संपादकांनी दाखवली होती, मला वाटतं अशा मामल्यामध्ये, अशा विषयामध्ये तपास काम करताना, पुरावे गोळा करताना, युक्तिवाद करताना किंवा त्यावर निकाल देताना सगळ्यांनी सावध असलं पाहिजे. सावध असलं पाहिजे की यात काही गफलत नाही ना.
आपण जे निकाल देतोय त्याचे दुष्परिणाम पुढल्या काळात होतील का याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, की 2006 मधली ही गोष्ट आहे आणि बरोबर 2 वर्षांनी दहशतवाद्यांची जिहादींची हिंमत कितकी वाढली होती की भारतीय कायदा, भारतीय पोलीस, भारतीय न्याय व्यवस्था, जेल याला घाबरण्याचं कारण नाही. ते साध्या नौका घेऊन, काहीतरी डुग्गी नावाची हवेनी फुगवलेली नौका असते ती घेऊन मुंबईत आले आणि त्यांनी चौफेर गोळीबार करून 200 माणसं मारली. त्याला हे असलं तपासकाम, असले निकाल कारणीभूत असतात याचा विचार करायला आपण सुरुवात करणार आहोत की नाही. आणि मग कळेल की बटोगे तो कटोगे याचा नेमका अर्थ काय. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.